ओम बोलल्यामुळे मनाला शक्ती मिळते, साई बोलल्यामुळे मनाला शांती मिळते, राम बोलल्यामुळे पाप मुक्ती मिळते आणि जय शाहू बोलल्यामुळे आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. 26 जून आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाही त्यांना 1 रुपयात दंड ठोकणार राजा, प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटवणार राजा, राजा छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. नमस्कार, माझे नाव सृष्टी प्रशांत यादव. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल एवटँक लाडेगाव. मी आता 7वी शिकत आहे. माझ्या गावचे नाव लाडेगाव. गोरीगरिबांच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा पेटावा म्हणून आयुष्यभर एका दिवाप्रमाणे तेवत राहणारा नंदादीप 18 पगड जातींना एकाच पंक्ती जेवू घालणारा महामानव, रयतेतील माणसे आणि माणसाच्या इतिहासामध्ये राजाचा मुलगाच राजा होतो याला असामान्य पद असं इतिहासाने मान्य केले आहे की राजाचा मुलगा राजा कधी जन्माला येत नसतो तर तो आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक होतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे राजा छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाडगे यांच्या घराण्यात झाला. त्यांना महाराणी आनंदीबाईने कोल्हापूरच्या महाराणी आनंदीबाईंना दत्तक घेतले. योगायोगाने ते छत्रपती झाले. संस्थानिकांच्या मुलांच्या विद्यालयामध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. अगदी लहान त्यांच्यावर फ्रेझर नावाच्या गुरूंचा प्रभाव पडला. अगदी लहान वयात म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी 2 एप्रिल 1894 रोजी त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेतली. वैभव संपत्ती सारे हाती आले याचे मोहपाच्यात गुंतून न राहता त्यांनी प्रजाहिताची काळजी घेतली. प्रजेच्या हिताचा राजा भेटला म्हणून कोल्हापूरची रयत आणि माती सौभाग्य समजावे. हातात आलेले राजदंड वापरून त्यांनी वर्णभेद उतरंड उद्ध्वस्त केले. या भूमीत संतांनी उभारलेली पताका त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. बोले तैसे चाले त्याची वृंदावने पावले. या ओळीप्रमाणे शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या दारातून मुक्तता व्हावी यासाठी त्यांनी राधानगरीचे दारण उभारले. कुलकर्णी वतन नष्ट करून त्यांनी तलाठी पद निर्माण केले. बलुते पद्धती नष्ट केला. पूर्वश्रमाच्या गुन्हेगाराची मुक्तता केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. ठिकठिकाणी वसतिगृह उभारली. शाहू महाराज हे परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करणारे कृतिवंत होते. दलितांचे राजे होते. विद्वानाचे चाहते होते. कलावंताचे त्राता होते. शाहू महाराजांच्या कार्याला मर्यादाच नाहीये. म्हणून असे म्हटले जाते की सागराला किनाऱ्याची आकाशाला सिधी जायची मर्यादा असते, पण शाहू महाराजांच्या कार्याला मर्यादा नाहीये. सिंहाची चाल गरुडाची नजर, महिलांचा आदर, शत्रूचे गर्दन हेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती राजश्री शाहू महाराजांची शिकवण आहे. अशा युग परिवर्तक राजाला अवघे 48 वर्ष लागले. त्यांचे विचार 21व्या शतकातही प्रेरणादायी ठरतात. म्हणून मला म्हणावेसे वाटते की देह मिळावा असा की चंदना सारखा जिजावा. आयुष्य संपले तरी सुगंध दरवत राहा. बोला छत्रपती राजश्री शाहू महाराज की जय.